चला तर मग मित्रांनो, आज आपण टेक्स्चुअल फंक्शन्स एक्सेल मध्ये कशा रीतीने आपण यूज करू शकतो हे आपण पाहणार आहोत। टेक्स्चुअल फंक्शन्स बेसिकली कशावरती आपण यूज करतो तर जिथे आपल्याकडे स्ट्रिंग हे व्हेरिएबल असतं। स्ट्रिंग म्हणजे व्हॉट, बेसिकली की जिथे कॅरेक्टर्स जे आहेत ते लिहिलेले असतात। तर पहिला फंक्शन जो आहे तो फंक्शन आहे आपला ट्रिम नावाचा फंक्शन। ट्रिम नावाचा फंक्शन जो आहे तो काय करतो तर आपल्या सेल मध्ये ही स्ट्रिंग आहे student1 नावाची, ओके। आणि इथे तुम्ही पाहू शकता काही एक्स्ट्रा स्पेसेस जे आहेत ते अगोदरच इथे ॲडिशनल आहेत। तर यांना आपल्याला रिमूव्ह करायचं आहे तर आपण मॅन्युअली त्यांना रिमूव्ह करू शकतो बॅक स्पेस दाबून, बट आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन यूज करायचं आहे। तर ते कोणतं फंक्शन आहे, ट्रिम नावाचं फंक्शन आहे की जे एखाद्या स्ट्रिंगच्या बिफोरचे आणि आफ्टर म्हणजे नंतरचे स्पेसला काय करतो, तो एक्स्ट्रा स्पेसेसला रिमूव्ह करतो। आणि त्याचबरोबर जर त्या स्ट्रिंग मध्ये जर काही एक्स्ट्रा स्पेस असतील किंवा एकापेक्षा जास्त जर स्पेस जर तिथे असेल तर त्यांना रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते ट्रिम फंक्शन करतं। चला तर आपण आता इथे यूज करून बघूया। इज इक्वल टू ट्रिम आणि मी आता या सेलचा रेफरन्स इथे देत आहे, L5 मध्ये माझी स्ट्रिंग आहे आणि ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर प्रेस केल्यानंतर मला इथे हे एक्स्ट्रा स्पेस जो आहे तो रिमूव्ह झालेला इथे दिसेल। आता मी ड्रॅग जर केला तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे जो एक्स्ट्रा स्पेस जो होता, ठीक आहे, एकापेक्षा जास्त स्पेस तो रिमूव्ह झालेला आहे। त्याचबरोबर इथे जे आहे या स्ट्रिंगच्या नंतर जो एक्स्ट्रा स्पेस होता तो सुद्धा इथे रिमूव्ह झालेला आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला जर समजा एखादं वर्क जर असं दिलं की आपल्याकडे फर्स्ट नेम ची एक लिस्ट आहे, लास्ट नेम आहे आणि आपल्याला फुल नेम त्यांचं लिहायचं आहे, म्हणजे बेसिकली या दोघांना जॉईन करायचं आहे, दोन स्ट्रिंग। तर या दोन्ही स्ट्रिंग्सला जॉईन करण्यासाठी, टेक्स्ट स्ट्रिंगला जॉईन करण्यासाठी आपल्याकडे कोणते फंक्शन्स आहेत, कॉन्कॅटिनेट किंवा दुसरा एक वे आहे की आपण अँड हा ऑपरेटर यूज करून आपण त्या दोन्ही स्ट्रिंग्सला काय करू शकतो, जॉईन करू शकतो। तर इथे मी इज इक्वल टू, अगोदर आपण अँड ऑपरेटरने बघूया, इथे मी थोडंसं झूम करतोय, इज इक्वल टू हा सेल सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर मी अँड लिहितोय आणि त्यानंतर मी दुसरा सेल जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता की ते दोन्ही जॉईन झालेले आहेत, बट जरी ते जॉईन झालेले असले तरी त्याच्यामध्ये काय रे, हा एक स्पेस जो आहे तो पाहिजे होता। तर मी काय करू शकतो, स्पेस जे आहे ते कशा प्रकारे मी ऍड करू शकतो, तर इथे जे आहे की तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो इथे तुम्ही बघू शकता, कोट्स मध्ये आपण त्या फॉर्म स्पेसला ऍड करू शकतो आणि त्यानंतर अँड ऑपरेटरने पुन्हा जोडायचे, ठीक आहे। तर आता जो आहे स्पेसने ते दोन्ही स्ट्रिंग्स जॉईन झालेले आहेत, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही स्ट्रिंग्सला जॉईन करू शकतो। त्याचबरोबर दुसरा एक वे आहे ते आहे आपल्याकडे कॉन्कॅटिनेट नावाचं एक फंक्शन आहे, इथे तुम्ही बघू शकता कॉन्कॅटिनेट, ओके। पहिली स्ट्रिंग जी आहे ती इथं दिलेली आहे मी, त्यानंतर मी काय करतोय, दुसरी स्ट्रिंग देतोय, बट मला काय पाहिजे, एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एक स्पेस सुद्धा पाहिजे, ठीक आहे, एक सिंगल स्पेस मला इथे पाहिजे। ब्रॅकेट मी कंप्लीट करतोय आणि एंटर। तर इथे तुम्ही पाहू शकता की सेम आउटपुट आपल्याला इथेही भेटलेलं आहे। इथे अँड ऑपरेटर हे यूज केलेलं आहे आणि इथे काय केलेलं आहे, कॉन्कॅटिनेट नावाचं फंक्शन जे आहे ते इथं यूज केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे दोन्ही आपण यूज करू शकतो, कॉन्कॅटिनेट किंवा स्ट्रिंगचा यूज करून आपण दोन सेल्सला जॉईन करू शकतो। त्यानंतर आपल्याकडे फंक्शन आहे ते आहे सबस्टिट्यूट नावाचं एक फंक्शन आहे। तर बेसिकली सबस्टिट्यूटचा यूज काय असतो, तर आपल्याकडे समजा काही डेटा मिस्टेकनली जर चुकलेला असेल, ठीक आहे, तर त्या फक्त तेवढ्या पार्टला आपल्याला काय करता येतं, चेंज करता येतं। बेसिकली त्या जागी आपल्याला दुसरा शब्द जो आहे तो ऍड करता येतो, त्या जागी आपल्याला एक रिप्लेसमेंट जी आहे ती करता येते, ठीक आहे। बेसिकली डेटा क्लिनिंगच्या वर्कमध्ये याचा यूज होतो। आता इथे तुम्ही पाहू शकता की स्टुडंटची जी स्पेलिंग आहे ती चुकलेली आहे। तर काय चुकीचं झालेलं आहे इथं, तर बी आहे त्याच्या जागेवर काय पाहिजे होतं, डी असायला पाहिजे होतं। तर मी काय करू शकतो, इज इक्वल टू सबस्टिट्यूट नावाचं एक फंक्शन आहे आपल्याकडे। इथे बघा, इथे तुम्हाला दिसू शकतं की अगोदर काय द्यायचं आहे आपल्याला, टेक्स्ट जो आहे म्हणजे तो सेल द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचंय की काय रिप्लेस करायचं, तर याच्यामध्ये बी जो आहे तो रिप्लेस करायचा आहे। कशाने रिप्लेस करायचं, तर डी ने रिप्लेस करायचं, ठीक आहे। आणि हे सगळं कशामध्ये द्यायचं आहे आपल्याला, डबल कोट्स मध्ये द्यायचं आहे, ब्रॅकेट कंप्लीट करायचं, कोणताही फॉर्म्युला लिहिल्यानंतर ब्रॅकेट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला
ते करेक्ट झालेलं दिसेल. इथे आता तसंच फॉर्म्युला आहे सबस्टिट्यूट. इथे काय करायचं आहे आपल्याला 38च्या जागेवरती समजा ते चुकून 38 झालेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे त्यांना 83 असायला पाहिजे होतं. तर आपण काय करू शकतो इथे 83 जे आहे ते लिहून सबस्टिट्यूट करू शकतो. तर इथे बघा 38च्या जागेवर 83 इथं आलेला आहे. त्याचबरोबर इथे काय करू शकतो सबस्टिट्यूट टेक्स्टची स्ट्रिंग सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर सायन्सच्या जागी CIENC स्पेलिंग जे आहे ते तुम्हाला ॲक्युरेट आहे तशीच द्यायची आहे, त्याशिवाय ते रिप्लेस होणार नाही. आणि इथे आपल्याला समजा इंग्लिश जे आहे ते सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, तर इथे सुद्धा ती रिप्लेस झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर सबस्टिट्यूट नावाचं फंक्शन जे आहे ते आपण यूज करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे अप्पर अँड लोअर. तर हे अप्पर अँड लोअर नावाचे फंक्शन कशासाठी यूज करतो आपण, तर समजा आपल्याकडे एखादा स्ट्रिंगचा डेटा आला किंवा एखाद्या नावाची लिस्ट जर आली आणि ती व्यवस्थितरित्या टाईप केलेली नाहीये, म्हणजे काही अप्पर केसमध्ये आहेत काही लेटर लोअर केसमध्ये आहेत, तर ते का प्रॉपर आपल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तर आपण मॅन्युअली ते करणार नाहीये. तर त्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहेत अप्पर लोअर आणि प्रॉपर नावाचं फंक्शन सुद्धा आपल्याकडे आहे. तर इथे आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे कशा रीतीने करणार आहे. तर बघा इथे जे आहे ते कॉम्बिनेशन आहे अप्पर अँड लोअर केसचं. तर सगळं काही मला एका कॅपिटल मध्ये पाहिजे, तर इज इक्वल टू अप्पर मी यूज करणार आहे आणि या सेलचा रेफरन्स देणार आहे. ठीक, तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व काही कॅपिटल मध्ये झालंय. ड्रॅग करतोय मी, इथूनही ड्रॅग करू शकता. ठीक, इथे पाहू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर लोअर काय याच्या अपोजिट सर्व काही काय करेल तो लोअर केस मध्ये कन्वर्ट करून टाकेल. ठीक आहे, इथे मी ड्रॅग केलं, कंट्रोल डी ने करूया. ठीक, कंट्रोल डी ने. आता समजा मला फर्स्ट लेटर जो आहे तो फक्त कॅपिटल मध्ये पाहिजे, तर मी काय करू शकतो इज इक्वल टू प्रॉपर नावाचं फंक्शन आपण यूज करू शकतो याच्यावरती ब्रॅकेट कंप्लीट. आणि इथे बघा फक्त फर्स्ट लेटर जे आहे ते कॅपिटल झालेले आहे आणि नंतरचे सर्व लेटर जे आहेत ते काय झालेले आहेत स्मॉल लेटर मध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट जे आहे फंक्शन तो कोणता फंक्शन आहे लेंथ नावाचा फंक्शन आहे. लेंथ नावाचा फंक्शन काय करतो बेसिकली नंबर ऑफ कॅरेक्टर्स त्या आपल्या स्ट्रिंग मध्ये किती आहेत ते आपल्याला सांगतो आणि तो जो आहे तो स्पेस सुद्धा काउंट करतो. त्याचबरोबर स्पेशल कॅरेक्टर्स जे आहेत ते सुद्धा तो काउंट करतो. तर इथे आपण पाहूया इज इक्वल टू len नावाचं ते फंक्शन आहे बघा. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5. ओके, तर याची लेंथ काय 5 आहेत म्हणजे 5 कॅरेक्टर्स आहेत. आणि इथे मी ड्रॅग करणार आहे, इथे तुम्हाला 12 दिसेल पण अक्षर तर 11 आहे. तर मी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की तो स्पेस सुद्धा जो आहे तो याच्यामध्ये काउंट करणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला 12 जी आहे ती याची लेंथ दिसत आहे. त्यानंतर आपल्याकडे 3 फंक्शन आहेत बघा लेफ्ट राईट अँड मिड. तर काही वेळेला काय होतं की आपल्याला स्पेसिफिक कॅरेक्टर्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करायचे असतात. म्हणजे समजा की आपल्याकडे इथे QR कोड आहेत आणि QR कोड मधले काही नंबर्सच आपल्याला जसं की इथं इयर जे आहे ते फक्त घेतलेले 2018, इथे प्रोडक्ट ID घेतलेला आहे आणि त्यानंतर ग्रुप जे लास्टचे 2 कॅरेक्टर्स आहेत ते इथं घेतलेले आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याकडे फंक्शन्स आहेत बघा की जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करून आपल्याला देतात. तर पहिला जो आहे फंक्शन तो आहे लेफ्ट नावाचा फंक्शन. लेफ्ट नावाचा फंक्शन काय करतो डावीकडचे आपल्याला किती एक्स्ट्रॅक्ट करायचे हे आपण स्पेसिफाय इथं करायचं आहे. इज इक्वल टू लेफ्ट रिटर्न करेल तो काय किती आपल्याला पाहिजेत या सेलचा रेफरन्स दिला कारण इथले 4 मला पाहिजेत फर्स्ट 4. ओके, आणि ते कुठल्या साईडला आहेत लेफ्ट साईडला आहेत माझे 4 आणि मी ड्रॅग करणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मला लेफ्टचे जे आहे ते 4 म्हणजे बेसिकली इयर जो आहे ते भेटलेला आहे. त्याचबरोबर राईट साईडचे जर मिळवायचे असेल तर राईट लिहायचे फंक्शन एकदम इझी आहे. रिटर्न्स दी स्पेसिफिक नंबर कॅरेक्टर फ्रॉम दी एंड ऑफ द टेक्स्ट स्ट्रिंग. एंडचे जे आहे तो देतो राईटचा फंक्शन. ठीक आहे, स्ट्रिंग सिलेक्ट केली कॉमा आणि किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स 2. ओके, तर याने दिलेला आहे ग्रुप. आणि त्यानंतर आपल्याकडे काय आहे मित्रांनो प्रोडक्ट ID. तर प्रोडक्ट ID जे आहे ते मिड नावाचं फंक्शन की मिड की इथले जे मधले जे 5 जे आहेत कॅरेक्टर्स ते आता आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे कारण लेफ्टने आपण करू शकत नाही किंवा राईटने करू शकत नाही. तर बेसिकली मिड नावाचं जे आहे ते फंक्शन आहे आपल्याकडे. मिड नावाचं फंक्शन यूज केल्यानंतर आपल्याला टेक्स्ट डेटाचा सेलचा रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर कुठून स्टार्ट होते आपली स्ट्रिंग जे आहे
1 2 3 4 5 5 नंबर पासून आपली स्टार्ट होते. ठीक आहे 5. आणि किती कॅरेक्टर्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे इथे बघा, इथे सांगतो बघा नंबर ऑफ कॅरेक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे. तर मला इथून 5 कॅरेक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे, तर मी इथे 5 देतोय आणि ब्रॅकेट कंप्लीट करतोय. ओके, इथे ड्रॅग केल्यानंतर मला सर्व काही प्रोडक्ट आयडीज इथले भेटून जातील. मॅन्युअली काहीही करण्याची गरज नाहीये. तर अशा प्रकारे टेक्स्च्युअल फंक्शन जे आहे ते एक्सेल मध्ये आपण यूज करू शकतो आणि हे डेटा क्लिनिंग साठी सर्वात महत्त्वाचं असा एक पार्ट आहे. तर याची प्रॅक्टिस तुम्ही करा. ही जी फाईल आहे वर्कबुक आहे ती तुमच्या सोबत शेअर केली जाईल. थँक्यू.